नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावट्याची भाजी। हा मी पावटा स्वच्छ धुवून साफ करून व निवडून घेतलेला आहे। चला तर मग बनवूया। कढईमध्ये तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। त्याच्यात आपण आता मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडलेली आहे। आता आपण याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा। आता व्यवस्थित असा परतून ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजलेला आहे। याच्यात आपण आता एक छोटा टमाटर घालून घ्यायचा आहे, बारीक कट केलेला। आता असा परतून भाजून घ्यायचा आहे। तर कांदा टमाटर भाजलेला आहे। आता आपण याच्यात हळद घालून घ्यायची आणि आपल्याला लागेल तेवढं तिखट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे भाजीला व्यवस्थित असा लाल कलर येतो। आणि त्याच्यात सब्जी मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्याला लागेल तेवढंच। आणि हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मसाले भाजून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा घालणार आहोत। आता या शेंगा घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित असा मसाले तिखट मीठ लागेपर्यंत परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित आता अशी परतून झालेली आहे भाजी। आता आपण ही वाजायला ठेवणार आहे। याच्यात आता थोडं गरम पाणी ओतायचं आहे आणि एक 5-10 मिनटं शिजायला ठेवायचे। आता भाजी परतून झालेली आहे। याच्यामध्ये आपण आता थोडं गरम पाणी घ्यायचं आहे ओतून आणि 1-10 मिनटं शिजायला ठेवायचे। आता याच्यात पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण याच्याला झाकण ठेवून 1-10 मिनटं शिजायला ठेवायचं। व्यवस्थित अशी आता भाजी परतून घ्यायची आहे। मस्तपैकी अशी भाजी शिजलेली आहे। आता 1 चमचभर शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मस्तपैकी भाजी शिजलेली आहे, कलर पण छान आलेला आहे। मस्तपैकी आता भाजी बनवून तयार आहे। ही भाजी आपण भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकतो। मस्त अशी हॉटेलपेक्षा बी छान अशी झटपट घेवडा रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।